शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलीकाय धातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमा स्वरूपिणीं नामदेवच्च दयामूर्ति नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यासे परामूर्ति देहु क्षेत्र निवासिनी तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अत्यत्र जननी देवाची कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि हर हर शंभो
पाय माझे त्या त्या ठिकाणी हे निज रूप तुमचे मी ठेविते मस्तक ज्या ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या विठ्ठल विठ्ठला शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भिव विठ्ठल आता मला सगळ्यांनी सांगा सर्वप्रथम सगळ्यांना अभंग समजला का अभंग कोणाचा आहे नाथबाबांचा आहे जरी अभंग डबल असला तरी विवेचन मात्र वेगळं राहणार आहे आता काय काय म्हणतात बाबा कालच्या महाराजांनी सुद्धा कोणता घेतला अभंग शिवभोळा चक्रवर्ती आणि आजचे महाराज सुद्धा काय करतात तेच घेतात पण महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभोळा चक्रवर्ती हाच अभंग घेतात विठ्ठल तर प्रस्तुत अभंगातून नाथबाबा म्हणतात की शंकर महादेव कसे आहेत भोळेत काय सांगितलंय भोळेत लवकर प्रसन्न होणारी देवता आहे म्हणून नाथबाबा म्हणतात मी त्यांना माझ्या चित्तामध्ये साठवलेलं आहे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्यांच्या नामामध्ये एवढी ताकद सांगितली की त्यांचं जर नाम आपण आपल्या मुखाने जर घेतलं तर काम क्रोध आदी जे षडविकार सांगितले आहेत ना 6 षडविकार सांगितले ते षडविकार आपल्याला बाधू शकत नाही म्हणून नाथबाबा दुसऱ्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आज आपण सर्वजण महाशिवरात्रीच्या निमित्ताने इथं जमलेलो आहे बरोबर ना सुंदर महाशिवरात्रीचा आज पर्व आहे या पर्वाच्या निमित्ताने आज आपण सर्वजण इथं तुम्ही कीर्तन ऐकण्यासाठी आलेला आहे आणि पहिलंच वर्ष सांगितलंय हा पहिल्या वर्षामध्ये दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामाराकडे आली याचं मी माझं परम भाग्य समजते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी ह्या अभंगातून नाथबाबांना सांगायचंय काय बाबा तर नाथबाबा म्हणतात ह्या अभंगातून नाथबाबा असं सांगतात जर भक्ती केली तर नेमकं काय होईल हे या अभंगातून समजून दिलेलं आहे पण आता भक्ती करायची काय बोलतो व्हायचं बरं का मी ते बॉम्ब टाकाय आलेली नाही नुसती अशी माझ्याकडे अशी बघते जसं काय मला भीती वाटते या असं जरा तोंड जरा खुलवा जरा हसा जरा माझ्याकडे बघून तर काय नाथबाबांनी ह्या अभंगातून सांगितलं नेमकी भक्ती जर केली तर नेमकं काय होईल हे अभंगातून नाथबाबांनी सांगितलेलं आहे पण आता भक्ती करायची बाबा मग भक्ती कुणाची करावं बाबा तर नाथबाबा म्हणतात शंकर महादेवांची त्यांनी भक्ती करायला लावलेली आहे का तर शंकर महादेव कसे आहेत भोळेत लवकर प्रसन्न होणारी देवता आहेत म्हणून नाथबाबा म्हणतात की शंकर महादेवांची भक्ती करा आता त्यांची कितीही साध्यातनं साधी भक्ती जरी तुम्ही केली तरी ती त्यांच्यापर्यंत पोहोचती कसं तुम्हाला एक उदाहरण सांगते एक शिकारी होता नीट लक्ष देऊन ऐका एक शिकारी होता आता शिकाऱ्याचं काय काम शिकार करायचं बरोबर ना असं बोलतो हा
काय शिकाऱ्याचं काय काम? शिकार करायचं. आता ह्यो सकाळच्या पारी सगळं उरकलं आणि जंगलात निघाला. जंगलात निघाल्याच्या नंतर शिकारीच्या शिकारी शोधत होता. काय आता मला शिकार भेटन. चलता चलता जंगलात गेला आणि निमेत गेल्याच्या नंतर त्याला एक मोठं महादेवाचं मंदिर दिसलं. पण त्याला माहिती नव्हतं हे महादेवाचं मंदिर आहे. आता शिकाऱ्याला कधी देवाचं वेड नव्हतं. त्यांनी महादेवाचं मोठं मंदिर तिथं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर प्रत्येक तुमच्यासारखे आज भाविक भक्त आज तुम्ही कसं आलाय महादेवांच्या मंदिरात आलाय का नाही? बरोबर ना? तसंच तिथं भरपूर समाज महादेवांची महाशिवरात्रीचं सुंदर पर्व होतं. त्याच्यामुळे दर्शन करण्यासाठी लाखोनी भक्त तिथं उपस्थित होते. प्रत्येक जण यायचं, घंटा वाजवायचं आणि मोठ्याने गजर करायचा. कोणता? हर हर महादेव आणि ओम नमः शिवाय असं 2 जप तिथं मोठ्याने त्याचा गजर चालू होता. पण ह्यो शिकारी होता का? ह्यो शिकारी काय आतमध्ये गेला नाही. त्याला तिथंच थांबला आणि तिथं थांबल्याच्या नंतर त्याने तो बघत होता की माणसं नेमकं काय करतात. ह्यो कधी मंदिरात गेला नव्हता, त्याच्यामुळे त्याला काही माहिती नव्हतं. आता ह्यानी तिथं थांबला आणि फक्त 2च जप मनामध्ये ठेवलं. त्याला तो जप आवडला. कोणता? हर हर महादेव आणि ओम नमः शिवाय हा मंत्र त्याने जप मनामध्ये ठेवला आणि तिथून पुढं निघाला. मंदिरात काय तो गेला नाही. तिथून पुढे गेल्याच्या नंतर दिवसभर शिकारीच्या शोधात तो. पण त्याला शिकार म्हणून एक शिकारी गावली नाही. कंटाळून एका तळ्यावरती आला. कुठं आला? तळ्यावरती आला. आणि तळ्यावरती आल्याच्या नंतर त्याच्या डोक्यात विचार आला की बाबा आता हरणं इथं पाणी पिण्यासाठी येत्यान. मग ज्या वेळेस हे हरणं इथं पाणी पिण्यासाठी येते ना त्यावेळेस मी त्यांची शिकार करू शकतो. त्यांनी तिथून आला, पाणी पिलं आणि एका झाडावरती बसला. पण ज्या झाडावरती बसला होता का ते झाड होतं बेलाचं. त्याला काही माहिती नव्हतं. मोठं झाड होतं बेलाचं आणि त्या बेलाच्या पारंब्या अशा फांद्या अशा खाली लोंबल्या होत्या. म्हणून आता शिकारीचं साहित्य त्यांनी काढलं. पण फांद्या काय झाल्या? आडव्या आल्या. मग तो काय करायचा? एक एक पान घ्यायचा आणि खाली टाकायचा. एक एक पान घ्यायचा आणि खाली टाकायचा. पण खाली पिंड होती ही सुद्धा त्याला माहिती नव्हती. महाशिवरात्रीचं सुंदर पर्व होतं आणि त्या सुंदर पर्वामध्ये तो काय करायचा? एक एक बेल घ्यायचा, खाली टाकायचा. एक एक बेल घ्यायचा आणि खाली टाकायचा. साक्षात त्याला महादेव प्रसन्न झाले. कोण? महादेव प्रसन्न झाले आणि महादेवांनी विचारलं मी तुझी भक्ती पाहून मी तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहे. तुला काय पाहिजे? तुम्हाला माग. तेव्हा ह्यानी झाडावरून खाली उडी टाकली आणि म्हणला मी तर देवाचा माझा लांब पर्यंत तपास नाही कधी म्हणून देवळात गेलो नाही. मग तरी महादेव मला प्रसन्न कस काय झाले? त्यावेळेस त्यांनी विचारलं तुम्ही मला अचानक कस काय प्रसन्न झाला? मी काय तुमची भक्ती केली नाही? भक्ती केली तरी तुम्ही मला प्रसन्न कस काय झाला? महादेव म्हणले मला सांग. आता त्या देवाला कळत नाही का महाराज? सगळं कळतं. त्यांनी सगळं बघितलं होतं. महादेव म्हणले मला सांग तुझ्या मनामध्ये हर हर महादेव आणि ओम नमः शिवाय हा जप चालू आहे का नाही? तो म्हणला आहे. मग म्हणला महादेव म्हणले तुझ्या झाडावरती बसलाय ते झाड कशाचं आहे तुला माहितीये का? तो म्हणला नाही बाबा, बसलोय म्हणून बसलोय, मला शिकार करायची म्हणून मी ह्या झाडावरती बसलेलो आहे. पण महादेव म्हणले तुझ्या झाडावरती बसलाय ना ते झाड कुणाचं आहे? कशाचं आहे? बेलाचं. तर तुम्हा प्रत्येकाला माहिती काय शंकर महादेवांना बेल हा प्रिय आहे, बरोबर ना? हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. काय सांगितलंय? महादेवांना प्रिय काय महाराज? बेलाचं पान आहे. आता ह्यो शिकारी त्या झाडावरती बसला होता. त्यास महादेव त्याला म्हणले मला प्रिय काय आहे? तर बेलाचं पान आहे. कारण का त्याचं प्रतीक आहे. कोणत्याच झाडाला 3 पानं नसतात. 3 पानं बेलाच्या पानाचं वैशिष्ट्य सांगते. त्याच्यात रजगुण, तमगुण आणि सत्वगुण असं 3 हे मिक्स करून ते कोणाचं झाड आहे? तर बेलाचं झाड आहे. आणि आपण रजगुण आपल्यामध्ये प्रत्येकाच्या मध्ये रजगुण, तमगुण आणि सत्वगुण हे 3 गुण आपल्यामध्ये आहेत. मग ते 3 गुणाचं ज्या वेळेस आपण त्या बेलाचं पान त्या महादेवांच्या वरती ठेवतो ना
पिंडीवरती ठेवतो ना त्यावेळेस त्या महादेवाला आपण असं म्हणायचं की बाबा माझ्यातले जे रजगुण तमगुण आणि सत्वगुण आहेत ना हे तुझ्या पुढे आता मी अर्पण करतोय ते तुझं तू बघून घे. त्यावेळेस महादेव म्हणले आता मला सांग तू त्या झाडावरती बसलाय वरनं एक एक पान तोडतोय आणि कुठे टाकतोय पिंडीवर टाकतोय पण हे त्याला माहिती नव्हतं. मग मला सांग तुझ्या मनामध्ये मोठा जप चाललाय हर हर महादेव आणि ओम नमः शिवाय हा मोठा जप चाललाय वरनं तू बेलाची पानं कुठे टाकतोय पिंडीवर. मग मला सांगा त्या शिकाऱ्याची भक्ती झाली का नाही झाली? झाली ना. मग मला एवढं सांगायचं ह्या दृष्टांतातून की त्या शिकाऱ्याने किती साधी भक्ती केली तरी सुद्धा देव त्याच्यावरती प्रसन्न झाला. कारण का शंकर महादेव कसे सांगितल्यात भोळे सांगितल्यात बरोबर ना. शिव शिव शंकर भोळा गळा शोभे विरमळा शिव शंकर भोळा शिव शंकर भोळा शिव शंकर भोळा शंकर महादेव कसे सांगितल्यात भोळेत लवकर प्रसन्न होणारी ती देवता आहे. जर का आता बाकीच्या देवांचं बघायला गेलं ना तर बाकीच्या देवांना आपल्याला वर्षभर त्यांची भक्ती करावी लागती. काही एकादशी धरतात बरोबर ना. 24 एकादशी धरायला लावतात माळ करायला किती 24. पण काय करतात कधी कटाळा आला एखादी जशी शाळेची दांडी हाणतो तशी एकादशीला सुद्धा वा काय म्हणता किती प्रामाणिकपणे काय करता जाऊ दे ते हुकून चुकून होत असते. पण ऐका काय कोण एकादशी धरत तर कोण धरत नाही. काय नवरात्र धरतात तर काही धरत नाही. पण महाशिवरात्र म्हटलं की प्रत्येक जण महाशिवरात्र धरत म्हणजे धरत. बारक्यापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येक जण महाशिवरात्र धरत. मग एक विचार केला का आपण महाशिवरात्र धरतोय काय आपण महाशिवरात्र धरतोय पण महाशिवरात्र नेमकी धरायची कशाला का मागून आले म्हणून पुढे चालवायचे बरोबर आहे ना. मागून आले म्हणून पुढे चालवायचे. हे बघा 3 प्रकारच्या रात्री सांगितल्या. पहिली रात्र सांगितली कत्तलची रात्र, दुसरी रात्र सांगितली नवरात्र आणि तिसरी रात्र सांगितली महाशिवरात्र. आता कत्तलची रात्र प्रत्येकाला माहिती असेल पण शब्द जरा अवघड दिसतोय म्हणून तुम्हाला काही कळाना. मी सोप्या भाषेत सांगते. कत्तलची रात्र म्हणजे मतदानाचा आदला दिवस माहिती आहे ना. घालीत नाही एवढा कठोर उपवास धरत्यात. काय महिला आमच्या माता माऊली काय करतात देवीची आराधना करतात. 9 दिवस जशी देवी साडी घालन तशी आम्ही घालतो बरोबर ना. काय देवीची आराधना करतात. काय महिला मंडळ काय करतात तुम करते तो हम करते जरा फेर पडते म्हणजे बाई तू करते ना म्हणून मी करते मला काय माहिती नाही. कायचं असं आहे मागून आले म्हणून पुढे रेटायचं बरोबर ना. अशी धरताना मी काय खोटं सांगते का नाही. अशी तर आपली नवरात्र. मग नवरात्र सुद्धा आपण काय करतो काय वेळेस धरतो तर काय वेळेस जाऊ द्या दिले सोडून. पण महाशिवरात्र म्हटलं की प्रत्येक जण महाशिवरात्र धरत. ज्याला अमावस्या कळत नाही, ज्याला पौर्णिमा कळत नाही, सोमवार कळत नाही, मंगळवार कळत नाही, तुमच्या भाषेत जर सांगायला गेलं ना तर जो पार फुलवून घरी येतो लेझिम खेळत, ज्याला 4 फूट रस्ता चालायला पुरत नाही असं सुद्धा काय म्हणतो मला महाशिवरात्र धरायची. म्हणजे एवढी महाशिवरात्र श्रेष्ठ सांगितलेली आहे. कारण का आपल्याला सगळ्या शेवट उचलायला सुद्धा कोण येणार आहे
शंकर महादेवच येणार आहेत बरं का. तुम्हाला माहिती नसेल पण सगळ्यात शेवट उचलायला सुद्धा आपल्याला कोण येणार आहे? शंकर महादेवच सांगितले येणार आहेत, बरोबर ना. 3 गोष्टी सांगितल्यात, उत्पत्ती, स्थिती आणि लय. कोणत्या कोणत्या? मोठ्याने बोला. लय. आता उत्पत्ती म्हणजे काय बाबा? तर जन्माला येणं. स्थिती म्हणजे काय? तर काही काळ राहणं. आणि लय म्हणजे मृत्यू पावणं. मग आता इथं बसलेल्या माझ्या अंदाजाप्रमाणे सगळी भाविक मंडळी दिसतात. प्रत्येकाला माहिती असन ह्या जगताची निर्मिती कोणी केली? वा, कोणी केली? ब्रह्मदेवांनी केली. ह्या जगताचं पालन पोषण कोण करते? भगवान विष्णू. पण शेवट मात्र उचलायला कोण येणार आहे? शंकर महादेवच येणार आहे, बरोबर ना. म्हणून प्रत्येकाने उचलायच्या अगोदर भक्ती केली पाहिजे. कारण का तुम्ही कशीही भक्ती करा ती त्यांच्यापर्यंत पोहोचती. पण एक सांगू का, शंकर महादेव आपण म्हणतोय भोळे भोळे, पण ते एवढे पण भोळे नाही. महादेवांचा अर्थ एका जागी असा सांगितलाय, भोळा त्यांचा स्वभाव सांगितलाय. काय? भोळा त्यांचा स्वभाव सांगितलाय, शिव त्यांचं स्वरूप सांगितले आणि चक्रधारी त्यांचा अधिकार सांगितला आहे. पण आता चक्रधारी जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल ना, तर अगोदर त्यांची पंढरपूरची वारी तुम्हाला समजून घ्यावी लागन. कारण का सगळ्यात पहिल्यांदा जर वारी कुणी सुरू केली असेल ना, बरोबर टायमाला प्रमाण दिलं. काय? ब्रह्मादिकणाच ती उभ्या जोडोनी हात आणि त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. सगळ्यात पहिली वारी सुरू कुणी केली? शंकर महादेवानी केली. ते काही एकट्याने गेले नाही वारीला, एकटेच नव्हते गेले, तर सहकुटुंब सह परिवार सोबत घेऊन वारीला निघाले. हे बघा, आपल्या वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान जरी पांडुरंग परमात्मा असेल ना, तरी वारकरी संप्रदायाचं मूळ अधिष्ठान हे भगवान शंकर आहेत. म्हणून तुम्ही बघा, गुरु परंपरेचा भंग संपत आल्याच्या नंतर शेवट आपल्या प्रत्येकाला म्हणावंच लागतं. काय? आदिनाथ गुरु सकल सिद्धांत, 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 आदिनाथ गुरु सकल सिद्धांत. काय सांगितलं? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. सगळ्याचं मूळ कोणतं सांगितलंय? तर शंकर महादेव सांगितलेत. का? तर सगळ्यात पहिली वारी कोणी सुरू केली? शंकर महादेवांनी केली. ते सगळे सहकुटुंब सहपरिवार सोबत घेऊन वारीला
निघाले. आता सहकुटुंब सहपरिवारामध्ये चौघं निघाली ती वारीला घेऊन. कोण कोण? शंकर महादेव, पार्वती, नंदी आणि गणपती बाप्पा हे चौघं वारीला निघाले. मजल दर मजल करत करत पंढरपूर जवळ आले. आणि पंढरपूर जवळ आल्याच्या नंतर एक पद्मावती तळे माहिती असेल प्रत्येकाला. त्या पद्मावती तळ्यावरती सगळी जेवायला बसली. माझ्या पार्वती मातेने प्रत्येकाला थोडं 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 जेवण वाढलं. आणि माझ्या पार्वती मातेची सहज नजर कळसावरती पडली. आणि माझी पार्वती माता म्हणल्या, आता काय मी पुढे येत नाही, मला देवाचं दर्शन झालं. कारण का आपण काय म्हणतो, देव कुठे आहे? कळसाचं दर्शन झालं म्हणजेच देवाचं दर्शन झालं. पार्वती माता म्हटल्या, आता काय मी पुढे येत नाही, म्हणून आजही कधी पंढरपूरला गेला ना तर पद्मावती तळेवरती जा. आणि त्या पद्मावती तळेवरती मोठं जगदंबा मातेचं मंदिर आहे. आणि त्या जगदंबा मातेच्या मंदिरापुढे अजून सुद्धा पार्वती माता तिथं बसलेल्या आहेत. आता पार्वती माता कुठे थांबल्या? पद्मावती तळेवरती. आता वारीला किती जण राहिली? ठीकच. कोण कोण? शंकर महादेव, गणपती बाप्पा आणि नंदी. पंढरपूर जवळ आले. पद्मावती तळ्यावरती पार्वती माता थांबल्या. तिथून मंदिराजवळ गेले. आणि मंदिराजवळ गेल्याच्या नंतर नंदी म्हणले, आता काय मी पुढे येत नाही. का? तर मंदिरामध्ये नंदींना एंट्री आहे का? पिंडीपाशी नंदी बसलेत का? नाही ना. कुठं बसलेत मग? बाहेर. बरोबर ना. कौटिकर नावाचा जो मारुती आहे ना, त्या मारुतीच्या पुढे अजून सुद्धा नंदी तिथंच बसलेले आहेत. आता पार्वती माता कुठे थांबल्या? पद्मावती तळेवरती. नंदी थांबले कौटिकर नावाच्या मारुतीच्या पुढं. आता वारीला राहिली दोघच राहिली. दोघं पायऱ्या चढायला लागली. पण पायऱ्या चढता चढता गणपती बाप्पा जरा थकले. वरून उडी मारली आणि आलिंगन दिलं. ज्याची वारी केली ना, काय ज्यांची वारी केली ना ते देव, पण ज्यांनी केली ते म्हणा की महादेव. हा काय, ज्यांनी वारी केली ते देव, पण ज्यांची केली ते महादेव. बरोबर ना. वारीला लागले. तिथं आल्याच्या नंतर दोघांनीही एकमेकाला आलिंगन दिलं. पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रूंच्या धारा लागल्या. आणि पांडुरंग परमात्म्यांनी सांगितलं की स्वामी, तुम्ही असा उलटा नाही का केला? मी जरी देव असेल तरी तुम्ही देवांचे देव महादेव आहेत. तुम्ही असा उलटा न्याय नव्हता करायला पाहिजे. एकदा जर आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही तुमच्याकडे आलो असतो. पण महादेवांनी खूप गोड उत्तर दिलं. महाराज लक्ष देऊन ऐका. महादेव म्हणले, मी एक देव म्हणून वारीला आलो नाही, एक वारकरी म्हणून वारीला आलोय. आणि वारीचा आनंद काय असतो ना, तो घेण्यासाठी आज मी इथं आलेलो आहे. त्यावेळेस आता पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यात विचार पडला, बाबा ह्या जगाचा मालक आपल्याकडे आलाय. बरोबर ना. काय, या जगाचा मालक आपल्याकडे आलाय, पण ह्याला काहीतरी द्यावं लागल. कारण का आपल्या भारत देशाची संस्कृती, जो कोणी आपल्या घरी अतिथी येईन त्याला विनमुख पाय पाठवत नाही, चहा पाणी काहीतरी केल्याशिवाय माघारी पाठवत नाही. पण आता ह्या जगाच्या मालकाला द्यावं काय बाबा? पांडुरंग परमात्म्याला विचार पडला, ह्या जगाच्या मालकाला द्यावं काय? त्यावेळेस पांडुरंग परमात्म्यांनी सांगितलं महादेवांना, तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे फक्त एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे माझं फक्त मस्तक. म्हणून आजही कधी पंढरपूरला गेला ना, तिथं गेल्याच्या नंतर पांडुरंगाच्या मूर्तीचा महारुद्राभिषेक घाला. आणि महारुद्राभिषेक घातल्याच्या नंतर ज्यावेळेस मूर्तीवरून मुकुट साईडला काढलं जातं ना, त्यावेळेस अजून सुद्धा पांडुरंगाच्या डोक्यावरती शिवजी तिथं बसलेले आहेत. म्हणजे आता बसले म्हणजे काय असे बसलेले नाही, तर त्यांची पिंड त्या पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावरती आहे. मग अशा चक्रधारी असणाऱ्या पांडुरंगाच्या डोक्यावरती बसण्याचा मान फक्त आणि फक्त शिवजींचा आहे. म्हणून त्यांना चक्रधारी म्हटलेलं आहे. म्हणून माझे नाथ बाबा म्हणतात की अशा चक्रधारींना मी माझ्या चित्तामध्ये साठवलं अभंगाचं प्रथम चरण. Oh
नाथबाबांनी शिवजींना कुठे ठेवलं? त्यांच्या चित्तामध्ये जागा दिली, बरोबर ना? कुणी? नाथबाबांनी दिली. शिवजींना त्यांच्या चित्तामध्ये जागा दिली. मग आता मला सांगा, इथं बसल्या प्रत्येकाला असं वाटतं का नाही वाटतं की आपण सुद्धा आपल्या देवाला आपल्या चित्तामध्ये ठेवावं? वाटतं का नाही वाटतं? आता एवढी शिवकथा ऐकली, सांगा की वाटतं का नाही वाटतं? वाटतं काय? देवाला आपल्या चित्तामध्ये ठेवावं. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, मला सांगा, देव चित्तात आहे का चित्ताच्या बाहेर आहे? काय प्रश्न नाही कळाला? देव चित्तात आहे का चित्ताच्या बाहेर आहे? देव चित्तातच आहे ना. ही काय मी माझ्या पदार्थ सांगते? पंढरपूरमध्ये राहणाऱ्या जनाबाई सुद्धा काय म्हणतात? देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहिजे. त्यांनी सुद्धा आतमध्येच देव सांगितला, पण आम्हाला एकदा सांगून कळत नाही. किती प्रामाणिक नाही, बरोबर ना? पण तुमचं नाही, सगळ्यांचं तसं आहे, एकदा सांगून कळत नाही. म्हणून माझ्या तुकोबाराय सुद्धा सांगतात काय? जशी उसात साखर तैसा देहात ईश्वर, बरोबर ना? तुकोबाराय म्हणतात साखर कशात आहे? उसात आहे. मग तसा देहात सुद्धा ईश्वर
आहे, पण आम्हाला तिथं बी संशय निर्माण होतो. देहात ईश्वर कस काय असू शकतो? आता मी जर तुम्हाला म्हणले तुम्ही देव आहे मानतान का? तिथं बी संशय मी कस काय देव? बरोबर ना? म्हणून माझ्या माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 3 आणि 6व्या ओळीमध्ये माऊली बोलतात, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामो विषयावरी. माऊली म्हणतात, देव कुठं सांगितलं माऊलींनी सुद्धा? हृदयामध्ये सांगितलं. सहस्ररश्मी. माऊली हरिपाठामध्ये सांगतात, पण ज्ञानेश्वरीमध्ये माऊली बोलतात काय तर, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. माऊलींनी सुद्धा देव कुठं सांगितला? आतमध्ये सांगितला, हृदयामध्ये सांगितला, पण कशात सांगितला? ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला ना. पण आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला टाईम म्हणा की नाही? आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला टाईम नाही. पण माऊलींना त्यावेळेसच माहिती होतं की कलियुगामध्ये येणारी जी माणसं आहेत ना, ती लय कटाळी आहेत. त्याच्यामुळं माऊलींनी काय केलं, हरिपाठामध्ये 26-27 अभंगाचा हरिपाठामध्ये दुसऱ्याच अभंगात 3ऱ्या चरणात माऊली बोलतात, एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुसरीकडे मन घालूच नको. असंच म्हणले ना, एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम न घाली मन. माऊली म्हणतात आत्मा आणि देव वेगळा नाही. मग मला सांगा, आत्मा कुठे? आत आहे का बाहेर आहे? आत आहे. मग देव कुठे? आताच आहे ना. माऊलींनी सांगितलं तरी सुद्धा आम्ही ऐकत नाही का? तर आम्हाला प्रूफ पाहिजे. बिना प्रूफ शिवाय आम्ही म्हणू शकत नाही. आता मी ह्यांना म्हणलं मग अशी काय तुम्ही देव आहे, ते म्हणतात मी कस काय देव आहे? त्यासाठी प्रूफ लागन, बरोबर ना? मला सांगा, सावता माळींना देव कुठं गावला? हृदयातच घावला, बरोबर ना? ज्या वेळेस त्यांना देव त्यांच्या हृदयामध्ये घावला, त्यावेळेस प्रत्येक चराचरामध्ये त्यांना कुठं देव कुठं दिसत होता? प्रत्येक चराचरामध्ये दिसत होता, बरोबर ना? कांद्यात दिसत होता, मुळ्यात दिसत होता, बरोबर ना? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. हनुमंतरायांना सुद्धा देव कुठं घावला? आतमध्येच घावला, बरोबर ना? ज्या वेळेस रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं ना, त्यावेळेस रामाने प्रत्येकाला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवलेला होता. आता त्या बक्षीस वितरणामध्ये ज्यांनी युद्धामध्ये सहभाग घेतलाय त्या प्रत्येकाला बक्षीस होतं. प्रत्येक जण यायचा, आपापलं बक्षीस घेऊन जायचा. पण सीता माता म्हटल्या की ज्याची खरी मोलाची वाट आहे, ज्यांनी खरी मदत केली, असे असणारे हनुमंतराय, त्यांना तुम्ही बक्षीस देणार नाही का? त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की त्यांना देण्यासाठी माझ्याकडं गोष्ट नाही, त्यांना जी पाहिजे ना ती गोष्ट माझ्याकडे देण्यासाठी नाही. त्यावेळेस सीतामातेने सांगितलं, त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेला जो नवरत्नाचा हार आहे ना, तो सीतामाता म्हणल्या मी हनुमंतरायाला देते. हनुमंतरायाला देण्यासाठी तिथून त्या निघाल्या आणि निघाल्याच्या नंतर ना हनुमंतराया टेकडीवरती बसले होते. कुठं? टेकडीवरती बसले होते आणि त्यांचं तिथं भजन चालू होतं. काय? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम
तिथं आल्या का दगडावरून टुनकून उडी मारली आणि सीता मातेचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, माते इकडं कस काय तुम्ही, आम्हाला सांगितलं असतं आम्ही तिकडे आलो असतो. त्यावेळेस सीता मातेने सांगितलं की रामाने प्रभू रामचंद्र प्रत्येकाला बक्षीस वाटतात, तुम्ही इकडं तिकडं दिसला नाही म्हणून मी तुम्हाला माझ्या वडिलांनी जो दिलेला नवरत्नाचा जो हार आहे ना, मी तो तुम्हाला देण्यासाठी आलेली आहे. आणि सीता मातेने गळ्यामधून तो हार काढला आणि हनुमंतरायांच्या हातावरती टेकवला. मातेचं पुन्हा दर्शन घेतलं आणि टेकडीवरती जाऊन बसले. सीता माता तिथून जायला लागल्या पण त्यांना आवाज आला म्हणून त्यांनी मागं वळून बघितलं तर हनुमंतरायांचं काम चालू होतं. काय? मणी घ्यायचा, फोडायचा, बघायचा आणि फेकून द्यायचा, बघायचा, फोडायचा आणि फेकून द्यायचा, हे काम चालू होतं हनुमंतरायाचं. आता माझ्या सीतामाता भरपूर तापल्या. अहो, त्यांच्या वडिलांनी दिलेला नवरत्नाचा हार होता. मला सांगा महिला मंडळ, तुमच्या आई वडिलांनी जर तुम्हाला दिलेली लय प्रेमाची जर गोष्ट असेल आणि ती जर का तुमच्या नवऱ्याने फोडली तुडली तर तुम्ही नवऱ्याला काय करता? काय करता? फोडता? असं नका करू. काय करता? राग येईन तुम्हाला, बरोबर ना? मग त्यांच्या वडिलांनी त्यांना दिला जो हार होता. आता सीतामाता भरपूर तापल्या, लय तापल्या. तिथं आल्याच्या नंतर सांगितलं, अरे शेवट वानर तो वानर, त्या वानराला काय किंमत कळणार ह्या नवरत्नाच्या हाराची. आणि हनुमंतरायाने टुनकून उडी मारली आणि पुन्हा सीतामातेचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, माते मला माफ कर, पण ज्या गोष्टीमध्ये माझा राम नाही ना ती गोष्ट मला आवडली नाही आणि हिथून पुढे सुद्धा आवडू शकत नाही, असं हनुमंतराय म्हणले. त्यावेळेस माझ्या सीतामाता म्हटल्या, अरे तू एवढंच म्हणतोय की ज्या गोष्टीमध्ये तुझा राम नाही ती गोष्ट तुला आवडत नाही, मग मला सांग तुझ्यात तरी राम आहे का? कोण म्हटलं असं? सीतामाता म्हटल्या. मग हनुमंतरायांनी काय केलं असन? काय केलं? स्वतःच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र आणि शेजारी कोण बसलं होतं? जानकी बसली होती. सांगितला, कुणी प्रमाण देऊन सांगितलं तर कुणी उदाहरण देऊन सांगितलं, कुणी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं तर कुणी हरिपाठामध्ये सांगितलं, बरोबर ना? प्रत्येक संतांनी काय सांगितलं? देव कुठं सांगितला? आतमध्ये सांगितला ना. मला सांगा, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जेवढे काही संत होऊन गेले त्या प्रत्येक संतांना देव कुठं गावला? आतमध्येच गावला, हृदयातच गावला, बरोबर ना? का इकडं तिकडं गावला महाराज? नाही, प्रत्येक संताला देव कुठं गावला? आतमध्येच गावला. त्यावेळेस संतांनी सांगितलं देव कुठे? आतमध्ये. आणि आता मी सुद्धा व्यक्तिशः हरिभक्त परायण पायलताई महाराज जांभले सुद्धा काय म्हणतात? देव कुठे? आतमध्येच आहे. पण मी सांगून जर तुम्ही जर नाही ऐकलं ना तर माझं काय जाणार आहे का? माझं काहीच जाणार नाही. जी काय जायचंय ती तुमचंच जाणार आहे. कारण का मला माझ्या सद्गुरूंनी जेवढं जे ज्ञान दिले ना मी तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न
प्रयत्न करते. मग तुम्ही जर तिनं ऐकलं तर माझं काय जाणार आहे का? काहीच जाणार नाही, बरोबर ना? हे जरी नाही कळलं तरी तुझं नाही हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं, तरी तुझं नाही हे जरी नाही कळलं. सरतेच्या वरती बा काळगा म्हणून येईल सरतेच्या वरती बा, सरतेच्या वरती बा काळगा म्हणून येईल सरतेच्या वरती बा. एका जनार्दनी आमचं काय वाजाईल, एका जनार्दनी आमचं काय वाजाईल, एका जनार्दनी आमचं काय वाजाईल, एका जनार्दनी आमचं काय वाजाईल. बोली बोल घागरा घागरी, टिकला घागरी, बोल बोल घागरा घागरी, पिंगळा वाजारी, बोल बोल तुझेखा पिंगळा वाजारी, बोल बोल तुझेखा पिंगळा वाजारी, बोल बोल तुझेखा पिंगळा वाजारी. हे वर्तमान पटे बाबा वर्तमान पटे, वर्तमान पटे वर्तमान लटकीने बोलो आम्ही वर्तमान पटे, लटकीने बोलो आम्ही वर्तमान पटे, पिंगळा घागरी, बोली बोल घागरा घागरी, पिंगळा घागरी, बोली बोल घागरा घागरी, पिंगळा वाजारी, बोल बोल तुझेखा पिंगळा वाजारी, बोल बोल तुझेखा पिंगळा वाजारी, बोल बोल तुझेखा पिंगळा वाजारी. दाताचं दातवण घागरी, दाताचं दातवण घागरी, Oh
देह जाणार. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय. तिथं तुम्ही असू, आम्ही असू, बरोबर ना? आमदार असू, खासदार असू, पंतप्रधान असू, महाराज असू, नाही तर महाराजाचा महाराज असू, प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय. म्हणजे जायचंय. मग जायच्या अगोदर ह्या देहाचं सार्थक नेमकं कोणत्या गोष्टीमध्ये आहे हे आपल्याला समजलं पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे. काय? ह्या देहाचं सार्थक फक्त एकाच गोष्टीमध्ये आहे, आणि ती म्हणजे फक्त आणि फक्त परमार्थ. परमार्थ जर केला तरच ह्या देहाचं सार्थक होऊ शकतं. पण काही जागी असं बोललं जातं की अख्खं आयुष्यभर जरी पाप केलं ना, तरी शेवट मरताना जर मुखात भगवंताचं नामस्मरण आलं ना, तर आपण डायरेक्ट वैकुंठात जातो. आजामेळा नावाचा ब्राह्मण होता. आजामेळा पापरासी नामे गेला वैकुंठासी, बरोबर ना? त्याने अख्खा आयुष्यभर पापच केलं होतं, फक्त मरताना मुखात भगवंताचं नामस्मरण आलं म्हणून डायरेक्ट कुठं जागा भेटली त्याला? वैकुंठात भेटली, बरोबर ना? मग आपल्याला पण भेटल का नाही भेटल? भेटल, पण तेवढं भावाने अंतकरणापासून त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. त्याच वेळेस भगवंताला आपल्याला सुद्धा तिथं जागा भेटल. आता भावाने नाम घ्यायचंय. तुम्हाला येतं का भावाने नाम घेता? नाही. मग एकदा प्रेमाने वरती हात करा. मी शिकवते तुम्हाला भावाने नाव कसं घ्यायचं. विठोबा रखुमाई, काय? तर भावाने जर त्या भगवंताचं नामस्मरण केलं ना, तर तो देव आपल्याला भेटतो. ज्यावेळेस रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं ना महाराज, त्यावेळेस ज्यावेळेस रामाचं आणि रावणाचं युद्ध होणार होतं ना, त्यावेळेस दोघांनी ही शिवजींची भक्ती केली होती. रामाने आणि रावणाने दोघांनी ही शिवजींची भक्ती केली होती. स्वतः रावणाने गायलेला तांडव मी तुम्हाला म्हणून दाखवते. मला फक्त त्यांच्या स्वभावातला फरक सांगायचा आहे. रावणाने स्वतः गायलेलं तांडव आहे काय? जटाटवीट गज्जलं प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबितं भुजंगतुङ्गमालिक डमड् 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 डमन्निनार वैरमर्वय चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिव शिव. हे कुणी गायलेलं तांडव आहे? रावणाने गायले. आता ह्याच विरोधात रामाने सुद्धा शिवजींची भक्ती केली होती. त्यांनी सुद्धा सुंदर श्लोक गायलेला आहे. ऐका. नमामि समीशान निर्वाणि रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निराह
नामामधला फरक, तरी तो सुद्धा काय सांगन, रावणाने कोणचा गायला आणि रामाने कोणचा गायलाय आणि रावणाने कोणचा गायलाय हे लहान पोरग सुद्धा सांगन. महाराज प्रभू रामचंद्र देव होते, काय प्रभू रामचंद्र देव होते, तरी सुद्धा त्यांना भगवंताचं नामस्मरण घ्यावं लागलं. का का भगवंताचं नामस्मरण त्यांना घ्यावं लागलं? त्यांना माहिती होतं बाबा हा जर एकदा देह गेला ना, पुन्हा भगवंताचं नामस्मरण आपल्याला घेता येणार नाही. त्या देवांना सुद्धा कळालं, पण आपल्याला कळत नाही. आपलं मन अजून सुद्धा बायको पोरं गुरं ढोरं ह्याच्यामध्येच गुंतलंय, बरोबर ना. पण त्या मनाला सांगायचं, काय म्हणायचं, ओ पापी मन करले भजन, मिला मौका तो करले जतन, बाद में पछताएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. काय सांगितलंय, तुम्ही ह्या देहाला किती जरी जपलं ना, तरी हा देह एक ना एक दिवस जाणार आहे, प्रत्येकाचा जायचंय. मग जायच्या अगोदर फक्त एवढं कळावं की ह्या देहाचं सार्थक नेमकं कोणत्या गोष्टीमध्ये आहे. आणि जर त्या भगवंताचं नामस्मरण जर आपण केलं ना, तर त्या भगवंताचं नाम एवढं श्रेष्ठ सांगितलंय की आंघोळ करताना जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं ना, तर ते तीर्थस्नान म्हणून ठरतं. स्वयंपाक बनवता जर महिला मंडळ, तुम्ही स्वयंपाक बनवता, बरोबर ना, स्वयंपाक बनवताना जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं ना, तर तो महाप्रसाद म्हणून ठरतो. जेवताना जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर तो प्रसाद म्हणून ठरतो. चालताना जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं ना, तर ती तीर्थयात्रा म्हणून ठरते. आणि झोपताना जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण जर केलं ना, तर ती ध्यान निद्रा म्हणून ठरते. आणि घरात जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं ना, तर त्या घराचं मंदिर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझी फक्त कळकळीची एकच विनंती, तुम्ही दुसरं काहीच करू नका, फक्त भावाने त्या भगवंताचं नामस्मरण घ्या. हे बघा, जीवन जगत असताना ना राजाची कधी संगत करू नका. जर तुम्ही राजाची संगत केली ना, तर तो राजा तुम्हाला कधी नोकर बनवून ठेवन सांगता येऊ शकत नाही. पण जर तुम्ही संतांची जर संगत केली ना, तर ते संत तुम्हाला कधी भगवंताची प्राप्ती करून देते सांगता येऊ शकत नाही. म्हणून फक्त जीवन जगत असताना ना त्या भगवंताची प्राप्ती करा. फक्त त्यांनाच माहिती आपल्या जीवनाचा सार्थक नेमकं कोणत्या गोष्टीमध्ये आहे ना, हे कोणाला कळतं महाराज? कोणाला कळतं? फक्त संतांनाच कळतं. मग मी म्हणन, संग जर करायची ना तर संतांचीच करा. संगत करे सज्जन की तो हो गए दो दो बार, और संगत करेगा ते की तो खा गए दो दो लाख. संगत जर चांगल्याची केली ना, तर तुमचं चांगलंच होणार आहे. पण संगत जर का चुकली तर तुमचं सुद्धा वाईटच होणार आहे. 2-2 लाथा खाल्ल्याशिवाय काही दुसरं भेटणार नाही. म्हणून संगत करत असताना संतांची करा. का तर ते संत आपली आईल तिराची नाव पैल तिराला नेणार आहेत. त्यांनाच फक्त आपल्या जीवनाचं सार्थक कळतं. म्हणून प्रत्येकाने आपले हात त्या भगवान शंकराकडे जोडा आणि सांगा की बाबा, अख्खा आयुष्यभर जगलो, पण जगल्याच्या नंतर ह्या देहाचं सार्थक आजपर्यंत कधी कळलं नाही. मग तुझ्या पुढे आता मी हात पसरतोय, ह्या देहाचं सार्थक नेमकं कशात आहे ही तू तुझं ठरव आणि तू तुझं करून घे. अशी जर का आपण हात त्या भगवंताच्या चरणावरती जर पसरवले ना, जर ठेवले ना, तर मनात कसलीच भीती राहत नाही. मला सांगा, देव जर एकदा आपलासा झाला तर मनात भीती राहील का? नाही. हेच नाथ बाबा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. आज
काय सांगितलंय? एका जनार्दनी शिव आणि निवारी कळी काळाचा भिव. मी जाता जाता जास्त काही सांगणार नाही, तुम्हाला सगळं कळतंय. फक्त एक गोष्ट सांगते, जीवन जगत असताना सुंदर जगा. कारण का ह्या देहाचं सार्थक नेमकं कोणत्या गोष्टीमध्ये हे आपल्याला समजलं पाहिजे. फक्त एकाच गोष्टीमध्ये आहे, मगाची सांगितलं, कोणती? परमार्थ. पण तो पण परमार्थ आपण भावाने केला पाहिजे महाराज. कारण का आपलं कसं चाललं माहिती का, दगड एकदाच मंदिरात जातो. नीट लक्ष देऊन ऐका, वाक्य छोटे पण त्यातनं अर्थ भला मोठा आहे. बघा, दगड एकदाच मंदिरात जातो, तो भगवंत म्हणून राहतो. पण माणूस अनेकदा मंदिरात जातो, पण दगड तो दगडच राहतो. म्हणून जीवन जगत असताना भावाने त्या भगवंताची जर भक्ती केली ना, त्या भावाने जर भगवंतापुढे जर हात पसरले ना, तर देव आपलासा करून घेतो. हाताची एवढी किंमत सांगितली महाराज. एखाद्याला जर तुम्ही हात दिला ना, तर ती मैत्री होते. हातात हात दिला तर ती मैत्री होते. एखाद्याला पुढे जर हात जोडले ना, तर ती मदत होते. एखाद्याला जर हात जोडले तर भगवंतापुढे जर हात जोडले ना, तर ती भक्ती होते. पण शिवजींसमोर जर तुम्ही हात जोडले ना, तर अशक्य ही गोष्ट शक्य करण्याचं काम फक्त महाराज शिवजी करतात. म्हणून जीवन जगत असताना दुसरं काहीच करू नका. असो, आपला टाइम झालाय. त्याच पद्धतीने ज्यांनी माझ्या कीर्तन रूपी सेवेसाठी ज्यांनी सुंदर असा मृदुंग वाजवला, आपल्या देवळगाव गाड्याचं भूषण असणारे हरिभक्त परायण स्वप्नील महाराज जाचक, तुमचंही मनापासून आभार मानते. त्याच पद्धतीने माझ्या कीर्तन रूपी सेवेसाठी ज्यांनी सुंदर अशी साथ गायनाची दिली, अशा असणाऱ्या माझ्या भगिनी वैष्णवीताई महाराज कोळपे, त्या सुद्धा एक कीर्तनकार आहेत. कोळगाव डोळसमध्ये त्यांचं गाव आहे. त्या सुद्धा एक महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आहेत. त्याच पद्धतीने आमच्या शिवांगीताई महाराज धाडगे असतील, तुमचंही मनापासून आभार मानते. त्या सुद्धा कीर्तनकार आहेत बरं का. दिसताना छोट्या छोट्या दिसतात, पण कीर्ती भली मोठी आहे बरं का. असं तुमचंही दोघींचं मनापासून आभार मानते. त्याच पद्धतीने आत्ताच कोलते महाराज निघून गेले, त्यांना पुढे कार्यक्रम आहे, पण त्यांनी सुद्धा सुंदर गायनाची साथ दिली, म्हणून त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानते. आणि विनयकरी बाई मनात म्हणत असतील, कधी बाई संपवती देव जाणे. असं नाही ना काय, मग करू का चालू पुन्हा? असं तुम्ही सुद्धा मनापासून 2 तास झालं माझ्या ईडीची सेवा नाही ना, माझं ऐकून घेताय, तुमचं सुद्धा मनापासून आभार मानते. त्याच पद्धतीने साऊंड सिस्टीम वाले किती मशनीत 4 आहेत. पुढच्या वेळेस योगायोगाने जर भेट झाली ना, तर तुमच्या 4च्या 8 होऊ अशा शिवजींचरणी प्रार्थना करते. तुम्ही सुद्धा सुंदर सेटअप लावला. जर निघून गेला असता ना, तर कुठून दूर आणि कुठून काय निघलं असतं कळालं नसतं. पण तुम्ही हितच राहिला, गोड अप्रतिम. तुमचं सुद्धा मनापासून आभार मानते. त्याच पद्धतीने ज्यांनी हार्मोनियमची साथ दिली, असे असणारे आमचे बाबा मधुकर महाराज बारवकर, तुम्ही सुद्धा, मला स्वर काय एवढा कळत नाही, पण तरी मला तुम्ही समजून घेतलं. तुमचं सुद्धा मनापासून आभार मानते. त्याच पद्धतीने माझं 1-2 मिनिटं थोडं पुढं मागं झाले असते. ती कशासाठी माहिती का? मी तुम्हाला भेले नाही का, तो एवढे मोठे 2 चौपदार माझ्याकडे उभे आहेत. मला कोणी हात लावाय आलं तर हे बघा, बरोबर आहे ना, म्हणून मी भिले नाही. असो, तुमचा सुद्धा दोघांचं मनापासून आभार मानते. आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेसाठी ज्यांनी सुंदर टाळाची साथ दिली ना, असे असणारे आमच्या महिला मंडळी, कुठलचं भजनी मंडळ आहे वा, आपल्याच गावातले म्हणजे, ह्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तुम्ही सुद्धा सुंदर टाळाची साथ दिली आणि अशीच पुढच्या कीर्तनाला सुद्धा भेटावी अशी अपेक्षा करते. तुमचा सुद्धा मनापासून आभार मानते. त्याच पद्धतीने आता तुम्ही इथं कीर्तन ऐकलंय माझं, आता तुम्ही इथं माझं कीर्तन ऐकलंय, पण पुन्हा जर तुम्हाला ऐकू वाटन का? पण मग तरी म्हणा, जर वाटलं ऐकावा तर पुन्हा मायबोली चॅनलवरती हे पुन्हा तुम्हाला कीर्तन दिसणार आहे. ज्यांनी माझं कीर्तन शूट केलं असे असणारे आमचे बागवान महाराज असतील, ते सुद्धा सुंदर गायनाचार्य आहेत बरं का. त्यांनी दाखवलं नाही, पण ते गायनाचार्य आहेत. तुमचा सुद्धा मनापासून आभार मानते. पण सगळ्यात श्रेष्ठ आभार कोणाचं मानायचं गेलं तर ते सगळं तुमचं. का तर मी 2 तास झालं बडबड करते, पण तुम्ही जर ऐकून नसतं घेतलं तर मी कोणाला सांगितलं असतं, बरोबर ना. म्हणून तुम्हीच तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजून घ्या. तुमचं सुद्धा मनापासून आभार
मानते. पण त्याच पद्धतीने ज्यांच्या कृपा आशीर्वादाने आज मी इथं बोलू शकले, सच्चिदानंद श्रीपाद बाबा असतील, सच्चिदानंद रामदास बाबा असतील, हरिभक्त परायण राजाराम महाराज जगताप असतील, मातोश्री विद्याताई महाराज जगताप असतील, त्यांच्याच कृपा आशीर्वादाने आज मी इथं बोलू शकले. म्हणून त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानते. आणि खरं आमच्या घराला जर परमार्थाचा वारसा कोणी दिला असेल ना, तर ते माझे आजोबा. त्यांची खूप इच्छा होती की मी कीर्तन करावं, म्हणून त्यांच्याच इच्छेपायी आज मी इथं कीर्तनाला उभी राहिलेली आहे. म्हणून त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला स्वल्पविराम देते. विठ्ठल जय जय विठ्ठल.